निवडणुकीची तयारी अत्यंत चांगली चाललेली आहे आणि निवडणुकीत फिट राहणं हे पण महत्त्वाची बाब असते. कारण प्रचार करताना रोज पायी डोर टू डोर प्रचार करताना संपूर्ण दिवसभर फिरावं लागतं आणि आपण फिट नसेल तर प्रचार होऊ शकत नाही. काही उमेदवार जर बघत असाल तर आपण तर ते पूर्ण डोर टू डोर प्रचार पण करू शकत नाही कारण फिट नसल्याकारणे. आणि मोदीजींचं ज्यावेळी नेतृत्व आपण स्वीकारतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो तर त्यांनी जो मूलमंत्र देशाला दिलेला आहे फिट इंडिया आणि खेलो इंडियाचा तो स्वतःपासून फॉलो करायला पाहिजे. मी स्वतः रोज जिम करतो आणि योगा करतो आणि त्यामुळे आज प्रचारात पण फिट आहे, कामात पण फिट आहे आणि जो काही रिझल्ट येईल त्यात पण मी फिट असणार. विरोधकांच्या विरोधात तुम्ही आता दंड थोपटले आणि मैदानात उतरले असं म्हणताय. यापूर्वीच दंड थोपटलेला आहे, मैदानात उतरलेलं आहे आणि गेल्या लवकर उमेदवारी जाहीर झाल्या कारणामुळे आणि निवडणुकीची तारीख उशिरा जाहीर झाल्या कारणामुळे खूप फायदा झालेला आहे. लोकांपर्यंत पोहोचण्याचा वेळ पण मिळालेला आहे आणि फिटनेस साबूत ठेवून प्रचार करण्याकरता तो उपयुक्त पण ठरत आहे. कारण यापूर्वी कमी वेळ ज्यावेळी मिळतो त्यावेळी फिटनेसकडे लक्ष पण देता येत ना, पण यावेळी जास्त वेळ मिळाल्यामुळे रोज योगा आणि जिम करूनच प्रचाराला निघाल्या कारणामुळे यावेळी एक चांगलं वातावरण संपूर्ण मतदारसंघात आहे. सर, उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना सामनाला एक मुलाखत दिली आहे ज्याच्यामध्ये ते म्हणतात की हे सरकार महायुतीचं सरकार म्हणजे गजनी सरकार आहे. 2014ला वेगळं बोलले, 19ला वेगळं बोलतात, आता 24ला जे बोलतात ते सुद्धा विसरून जातात. या निवडणुकीचं एक दुर्भाग्य आहे की ह्या निवडणुकीत सामान्य नागरिकाच्या प्रश्नावर कोणीच बोलत नाही आहे. खऱ्या अर्थाने करोनाच्या काळानंतर संपूर्ण देशभरात ही पहिली निवडणूक होते आणि करोनाच्या काळामध्ये जे नागरिक आहेत ते नागरिक मेंटली स्ट्रेसमधून बाहेर आलेले आहेत. आता ते फिजिकल स्ट्रेसमधून बाहेर आलेले आहे, फायनान्शियल स्ट्रेसमधून बाहेर आलेले आहे आणि आता हे जे पॉलिटिकल वातावरण जे खराब वातावरण चालू आहे त्या स्ट्रेसमधून पण ते बाहेर येत आहेत. परंतु कुठलाही उमेदवार असेल किंवा कुठलीही पॉलिटिकल पार्टी असेल त्यांच्या ह्या करोनानंतरच्या स्थितीचा कोणी रिप्रेझेंट पण करत नाही आणि कोणी बोलत नाही. केवळ एकमेकावर प्रत्यारोप चालू आहे. कोणी त्यांच्या करोनाच्या स्थितीत त्यांची काय हालत होती आणि करोनानंतर त्यांची काय हालत होती ज्या नागरिकांची, जे आपले मतदार आहेत त्याच्याबद्दल कोणीच भाष्य करत नाही आणि रोज आरोप देशारोप आणि अर्वाच्य भाषा वापरत आहेत. राजकारणाचा स्तर आणि भाषेचा स्तर खूप खालावलेला आहे. म्हणून मी मतदारांना पण हेच आव्हान करतोय, जर राजकारणाचा दर्जा सुधारायचा असेल, ज्या अर्वाच्य भाषांचा दर्जा सुधारायचा असेल आणि जे अर्वाच्य भाषा करतात त्यांना जर घरी बसवायचं असेल तर 20 तारखेला मतदानातून आपण आपलं मत व्यक्त करावं. तेव्हाच हे सर्व जे खराब राजकारण करणारे लोक आहेत ते घरी बसतील. पूर्ण आम्हाला भाजप मुक्त करा असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणतात. मी याच गोष्टीचा उल्लेख करतो की ही भाषा रोज रोज वापरून आपण त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया विचारणार, रोज दिवसभर तीच गोष्ट चालणार. पण ह्या सामान्य नागरिकांच्या आता या ठिकाणी कित्येक जणांनी मोडकळी चाललेल्या इमारतीचा मुंबईतला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, पगडी सिस्टीमचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे, भाडेकरूंचा जो प्रश्न आहे, या प्रश्नावर कोणीच बोलत नाही. परंतु मी या प्रश्नांवरच लोकांशी संवाद साधतोय आणि याची उत्तरं आणि हे 5 वर्षात मी कसं करून देईल हेच लोकांना देतोय. करोनानंतर यांची स्थिती, यांचे कित्येक जणांचे आप्तस्वकीयचा मृत्यू करोना काळात झालेला आहे, कित्येक जणांचा बिझनेस डुबलेला आहे करोनाच्या काळामध्ये, कित्येक जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. त्यामुळे त्या करोनानंतरचा हा 2.5 वर्षाचा कालावधीमध्ये त्यांना सावरण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि ह्या निवडणुकीत भविष्यात करोनासारखी जर परिस्थिती निर्माण झाली तर देशातील नागरिक कसा सुरक्षित राहील, आर्थिक सुरक्षित राहील आणि फिजिकल पण कसा सुरक्षित राहील, हा पण एक मास्टर प्लॅन उमेदवार म्हणून मी लोकांसमोर देत आहेत. आणि ही खरी लोकांची गरज आहे. लोकांना हे रोजच्या आरोप प्रत्यारोपमध्ये काही रस नाही आहे. त्यांना त्यांचा परिवार सुरक्षित कसा राहील याकडेच आता लोकांचं लक्ष आहे. तुमचे विरोधक असलेले उमेदवार अनिल देसाई तुमच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात की स्टँडिंग जे खासदार आहेत ते गेले 10 वर्ष सत्तेत आहेत, पण त्यांनी 10 वर्षात काय केलं असा सवाल ते उपस्थित करतात. कारण की तुम्ही सातत्याने पुनर्विकासाचा प्रश्न जो आहे तुम्ही बोलून दाखवतात, तुमच्या अजेंडावरती आहे, मग 10 वर्ष पुनर्विकास का नाही झाला असा ते सवाल उपस्थित करतात. अनिल देसाई हे AC मध्ये बसून त्यांनी सगळा कारभार केला, त्यामुळे त्यांना हे सगळं दिसलं नसेल. मी फील्डवर उतरून गेले 10 वर्ष काम केलेलं आहे, लोकांमध्ये मिसळून काम केलेलं आहे. BDD चालचं जे काम त्यांना दिसत नसेल तर कदाचित त्यांनी त्यांचे डोळे तपासून पाहायला पाहिजे. BDD चालला ऑलरेडी काम चालू झालेलं आहे, तिथे बिल्डिंगचं काम पण पूर्ण काही ठिकाणी होत आहेत. धारावी रिडेव्हलपमेंटचं सर्वेचं काम चालू आहे, तिथे ऑलरेडी कंपनी फॉर्म झालेली आहे. SRAचे जे रखडलेले प्रोजेक्ट आहेत
ते मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून काम चालू झालेलं आहे. पंजाबी कॉलनी सायन कोळवड्याचा हा 15 वर्ष 20-25 वर्ष रखडलेला प्रकल्प आहे. तो आता माडाने करून त्याची टेंडर प्रोसेस झालेली आहेत. गावठाण कोळवड्याचा जो डेव्हलपमेंट प्लॅनचा DCR आहे तो बनवून आता रेडी आहे. याला 5-10 वर्ष लागतात. तर ज्याचा संबंधच आहे नाही लोकांशी, लोकांच्या मातीशी, त्याला हे सगळे प्रश्न कळणार पण नाहीत. त्यांच्या या प्रश्नावरच त्यांचं किती अज्ञान आहे आणि या मतदारसंघाचं किती त्यांचं ज्ञान आहे हे त्याच्यातून दिसून येत आहेत. त्यांनी पहिलं मतदारसंघाचा अभ्यास करावा, त्यांनी हे सर्व गोष्टीची माहिती घ्यावी, त्यानंतरच या सर्व गोष्टींचा उल्लेख करावा. आणि दुसरा प्रश्न आहे की गेल्या 2.5 वर्षात जे जागतिक संकट होतं करोनाच्या काळात, ते आमच्या मतदारसंघातल्या कुठल्या लोकांच्या सोबत ते उभे राहिले. मी स्वतः 2.5 वर्ष कोरोना काळात दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक वॉर्डात फिरलेलो आहे. धारावी मॉडेल जे आहे ते मी सक्सेस केलेलं आहे. लोकांना वॅक्सिनपासून ऑक्सिजनपासून हॉस्पिटल फॅसिलिटी सगळ्या मी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीचा AC मध्ये बसलेल्या लोकांनी या गोष्टीचा उल्लेख करू नये. आम्ही मातीतले आहेत, लोकल उमेदवार आहे, स्थानिक उमेदवार आहे. मी लोकांशी जुडलेला आहे आणि लोकांमधलाच आहे मी आणि लोकांच्या सुखदुःखात सहभागी असणार आहे. त्यामुळे त्यांना याची कधी जाणीव होणार नाही आणि लोकांच्या भावनांची त्यांना कल्पना येणार नाही. उद्धव ठाकरेंची आज सभा ट्रॉम्बेमध्ये पार पडते, ह्याकडे कसं पाहता? कारण की उद्धव ठाकरेंच्या सोबत तुम्ही एकेकाळी होते आणि आता उद्धव ठाकरे तुमचा विरोध करण्याकरता आज ट्रॉम्बेमध्ये सभा घेतली. माझा पराभव करण्याकरता आदरणीय उद्धव साहेबांना गलीगलीमध्ये फिरावं लागतंय. हाच माझ्या विजयाचं गणित आहे आणि त्यातच माझा विजय झालेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.